प्रत्येकाचे. आपण बाकीचे जाऊ देत आपल्याला, पण आपल्याला माहिती असणार आहे ना वरचे कधी येणार आहे, हे माहीत असायला पाहिजे ना. त्याच्यामध्ये पहा, हे जे आहे ते 10 ते 15 मार्च मध्ये साधारणतः शिक्षकानं काय करावं, एकदम स्मार्ट पद्धतीने करून दिले. काय दिले? वर्गात अध्ययन क्षमता स्तरनिहाय पडताळणी करणे. आता मुख्याध्यापकांनी काय करणार आहे, तर मला एक साहेबांनी वाक्य सांगितलं होतं का तुम्हाला, शासन निर्णय आला की प्रत्येक जण प्रत्येकाला बांधून घेतो. कसा बांधून घेतो? पहिला आदेश काय करणार मुख्याध्यापक शिक्षकांना, आलाय शासन निर्णय, म्हणजे त्यांनी आदेशात पण म्हटले, म्हणजे शासन निर्णयात म्हटले, काय म्हटले की शिक्षकांना लेखी आदेश काढावे. काय काढावे की तुमच्या वर्गामध्ये, म्हणजे त्याचा अर्थ बघा तुम्ही, मी तुम्हाला सारांश रूपात सांगतो. 15 विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना येणाऱ्या 30 जून पर्यंत 100% 5 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार 100% अध्ययन स्तर प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आलेली आहे. ओके, आता याच्यामध्ये अध्ययन स्तर निश्चित, आता तो VSK ला नोंदवायचा आहे, विद्या पोर्टलला नोंदवायचा आहे. आता मगाशी एक विषय असं सांगितलं की साहेबांनी सांगितलं की काय होतं, आम्ही काम करतोय, पण ते ऑनलाईन त्या विद्या पोर्टलला VSK पोर्टलला न गेल्यामुळं त्याची नोंद होत नाही. समजा असं झालं की समजा 5वीचा विद्यार्थी चांगल्या शाळेतले विद्यार्थी आहे, 10च्या 10 विद्यार्थी पहिल्या 15 दिवसामध्ये VSK वरती तुम्ही या स्तरानुसार नोंदवू शकता. भाषेचं त्याला पात्र असेल, समजा 5च विद्यार्थी 5वीला आहे आणि त्यांना 4-5 वाक्य नव्हे 10 वाक्य वाचता येतात, मग त्याला तुम्ही पाठीमागं ठेवणार आहे का गणेश सर? नाही ठेवणार, तुम्ही लगेच नोंदवून टाका, काहीच प्रॉब्लेम नाही, तो रिव्हर्स येणारच नाही. तर याचा टेंटेटिव्ह कार्यक्रम आम्ही ठेवला. आता आपण बघताना आता केंद्रप्रमुख इथं आहेत, तर केंद्रप्रमुखांच्या पर्यंत तुम्ही पाहूया. उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शाळा शिक्षकांना ओळखून त्यांची निवड करणे. कशासाठी निवड करायची? तर आता मी तुम्हाला सांगितलं ना, काल आम्ही वैभववाडीमध्ये जे केलं त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे ते सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की ज्या शैक्षणिक पेटीमध्ये, म्हणजे ते वापरताना वर्गामध्ये इकडे तिकडे असते, त्याला माहीत नाही, मग त्याला काय करायची, बेसिक पुस्तिका जी आहे त्या पुस्तिका आम्ही काल तिथूनच आणल्या. ह्या बेसिक पुस्तिकेमध्ये त्याची संख्या पण दिली, त्याच्यात अनुक्रम क्रमांक दिलाय, त्याची संख्या दिली आणि त्याचं नाव दिले आणि ते कशासाठी वापरायचं त्या पेजवरती दिले, उद्दिष्ट दिले की 0 ते 9 या अंकाच्या संबोध स्पष्टीकरणासाठी ही वापरावी. बघा मी काय म्हणतोय, 0 ते 9 या संबोध स्पष्टीकरणासाठी जर ती असेल तर आम्ही त्याचा क्रमांक देतोय. फक्त जरा तुमच्यापैकी काही शिक्षकांच्या मला मदत लागेल, कच्चा आला असेल, वैभववाडीतच झालं तर ठीक आहे, आपल्यातलं करू आपण. याच्यामध्ये सॉफ्ट कॉपी आम्हाला मिळत नव्हती, मॅडम आम्ही सॉफ्ट कॉपी सुद्धा ती मागवली. ज्याची सॉफ्ट कॉपी नाही ते आम्ही बसून स्कॅन केली. का स्कॅन केली? तर ते कळावं त्याचं उद्दिष्ट काय. आता याच्यामध्ये काय करायचंय, 10 ते 15 मार्च पर्यंत, 5 मार्चला शासन निर्णय आला, आज तारीख किती आहे, 13 तारीख आहे. किमान आपण राहिलेले आता 2 दिवस सुट्टी आली, सोमवारी होईल, थोडंसं मागं पुढं फेजिबल होईल. तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः टेंटेटिव्ह, हा फिक्स असा प्रोग्राम नाहीये, पण त्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. पुढच्या आठवड्यात आपल्याला थोडंसं आता राहिलेलं उर्वरित काम आहे ते पुढच्या वेळेला करता येईल. काय आहे त्याच्यामध्ये, स्तरनिहाय मुलांचे गट करणे, विद्या समीक्षा केंद्र बोर्ड संकेतस्थळावरती मुलांची स्तर नोंदणी करणे, विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम तयार करणे. आता विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम करणे म्हणजे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आपण जो कार्यक्रम करत होतो तो पुन्हा इथं आला का, तेवढ्या प्रमाणात येणार नाही. त्याचं कारण काय, अभ्यासक्रम कितवीचा आहे, 3रीचा आहे. आपण कुठापर्यंत काम करणार आहे, 5वी पर्यंत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की अध्ययन स्तराचे गट करायचे मुलांचे. म्हणजे काय करायचं, त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक आयडिया देतो, तुम्हाला पटते का पहा. तुम्हाला जर पटत असेल, केंद्रप्रमुखांना तर ते मान्य असेल तर ते तुम्ही करू शकता. 1ली ते 5वी पर्यंतचे जेवढे विद्यार्थी आहेत, बघा आम्ही काय म्हणतोय, आणि त्यांना जर 0 ते 5 किंवा तुम्ही 50 पर्यंतची हातच्याची वजाबाकी येत नाहीत असे विद्यार्थी आहेत, 3री पासून 5वी पर्यंतचे. बघा त्याचे स्तर दिलेत ना त्यांनी, 0 ते 4, 5 ते 10 दिले. आपण करायचे आपल्या पद्धतीनं करायचे. हे सगळे विद्यार्थी 1ली पासून 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गट करायचे आणि त्या वर्गामध्ये ते विद्यार्थी वेगळे ठेवून त्या वर्ग शिक्षकांना शिकवण्यापेक्षा आपल्याकडे सकाळी शाळेच्या वेळेमध्ये
तुम्ही स्तरनिहाय वर्ग बनवायचे. 5वी पर्यंतचे विद्यार्थी एकाच हाच्याची वजाबाकी येत नाही त्या गटात घालून द्यायचे ढोबळमानाने. आणि पहिलीला हाच्याची वजाबाकी नाही, दुसरीला, तिसरीला, तिसरी, चौथी, पाचवीच्या त्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवायचं. म्हणजे हातच्या बिन हाच्याची वजाबाकी आणि हाच्याची वजाबाकी असे वर्ग तयार होतील त्यांचे. समजलं मी काय म्हणतोय ते? आणि म्हणजे तो वर्गातला विद्यार्थ्यांचा गट नसणार आहे, तो शाळेचा गट असेल आणि असणारे 4 शिक्षक त्या वर्गामध्ये एक दररोज अर्धा तास, भाषेला एक अर्धा तास, गणिताला अर्धा तास तेच काम करायचं. बरोबर. म्हणजे शाळेच्या पद्धतीनं म्हणजे आपली वर्ग पद्धत सोडायची आणि तुमच्या अध्ययन स्तरानुसार वर्ग करायचे आणि त्या वर्गात बसतील. मी म्हणतो ते अर्धा तास नाही, तुम्ही त्यातले 2 तास जरी घड्याळी त्याच्यामध्ये घेतले, 2 तास जरी घेतले तरी आपल्याला ते चालू शकेल. नेक्स्ट, आपल्याकडे लॅडर पद्धतीनं पाठीमागे नंदकुमार साहेब असताना तो आला होताच ना विषय, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आलेलं होतं. ते भोरमध्ये पण चालू आहे, पण ते सगळीकडे चालू झालं नाही. आपण त्यातलं आपल्याला जे लाभ आहे तेवढंच घ्यायचं. आपल्याला जे आहे आता याच्यामध्ये काय करू, आता त्यांनी म्हटलंय का ते वापरा, नाही म्हटलं, मला ह्या अर्थाने म्हणायचं. मग आपल्याला कसं करता येईल, तो शिक्षक तिथं सगळे विषय म्हणजे चारिक क्षमतावरती काम करत बसणार एकटा, तसं न करता 4 एकटांनी एकत्रित मुख्याध्यापकांनी नियोजन केलं तर तेच सगळं होतं. आता पुढे आपल्याला या दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत की याच्यामध्ये दुसरा आठवडा काय आहे, विद्यार्थीने हे कृती कार्यक्रम बनवणे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की त्याला कुठल्या गटात येतो, काय करायचं, ते पेटीतलं साहित्य वापरायचं आणि द्यायचं. मी तर असं म्हणतोय, बघा तुम्हाला पटतंय का, माझं असं स्पष्ट मत आहे, दुपारी 1:30 वाजेपर्यंत, मी बऱ्याच वेळा व्याख्यानातून सुद्धा सांगितले, हे जरी ऑन पेपर नसेल तरी सुद्धा आपल्याला असं करावं लागेल, जे आहे ते अध्यापन 1:30 वाजेपर्यंत करायचं आणि आपल्या भाषा, गणित, इंग्रजी, भास्कराचार्य पेट्या काढायच्या, विद्यार्थ्यांची गटामध्ये विभागणी करायची आणि अर्ध्या तासाचं वेळापत्रक बनवायचं आणि त्यांना सरावासाठी द्यायचं आणि आपण फक्त गायडन्स करत राहायचं. त्याचा इम्पॅक्ट जास्त होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट जास्त होणार आहे. म्हणून आपल्याला त्या साहित्याचा वापर कसा करायचा, ऍक्टिव्हिटी बेस्ड करावं लागेल. आता आम्ही दुसरा आठवडा घेतला, 17 मार्च ते 22 कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे आपल्या केंद्रातील तुमच्या शाळाभरती चालू होतील. तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट किंवा योजना ज्या पद्धतीने करायचे ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. तिसरा आठवडा घ्या. या तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही बाकीचं काय दिलेलं नाही. 24 ते मार्च पर्यंत या सगळ्या ज्या बाकीच्या कृती कार्यक्रमाच्या, आता याच्यामध्ये टप्पे सांगतो तुम्हाला. मला जो भाग मला महत्वाचा वाटतो तो पहिला, 15 दिवसांनी एकदा त्यांचं शाळा व्यवस्थापन समितीमध्ये सादरीकरण करायचं आहे. आलं लक्षात तुमच्या? पण टप्पे 15 नंतर डायरेक्ट 20 मार्च, 20 नंतर 15 दिवसांनी 5 एप्रिल, नंतर 20 एप्रिल, नंतर 5 मे, म्हणजे 1 मेला तर होणारच आहे, 5 मे नंतर पुन्हा 31 मे आणि त्यानंतर पुढे 20 मे आणि नंतर 15 जून आणि डायरेक्ट 30 जून. GR मध्ये म्हटलेलं आहे ते. PPT मी तुम्हाला ग्रुपला शेअर करतोय, त्या सगळ्या ग्रुपला शेअर करू. आता या पद्धतीने जे सादरीकरण होणार आहे त्यावेळेला 2 दक्षता महत्वाच्या घ्यायच्या आहेत. कोणत्या? तर जे विद्यार्थी चावडी वाचनामध्ये तुम्ही शाळा व्यवस्थापन समिती समोर नेणार आहे ते विद्यार्थी, ज्याला येत नाही अशा विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन ठेवायचं नाही. त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होईल. मला येत नाही सगळ्यांच्या समोर दाखवलं असं वाटून त्याला मानसिक दृष्ट्या खच्चीकरण होऊ शकतं. म्हणून आपण दक्षता घ्यायची. ज्यांचं चांगलं सादरीकरण झालंय ते पहिल्या टप्प्यात तुम्ही करावं असं शासन निर्णयातही म्हटलेलं आहे. एकदमच त्याला त्या सगळ्यांच्या समोर उभा केला तर कदाचित मला येत नाही म्हणून त्याच्यात न्यूनतेची भावना तयार होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या स्तरावरती ठरवा की बाबा काय करायचं आहे आणि मग टप्प्याटप्प्याने पण दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगळे आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये या पद्धतीनं पुन्हा चौथा आठवडा आहे. स्तरनिहाय मूल्यमापन करणे, VSK बोर्ड या संकेतस्थळावरती नोंद करणे हेही तितकंच महत्वाचं आहे. मग अशी नोंद करत जायचं आहे. फक्त मी मगाशी सांगितलं एक मुद्दा लक्षात ठेवायचा की तो नोंद पुन्हा आपण रद्द करू शकणार नाही. त्यामुळे गडबड करायची नाही. 100 शाळा भेटी करायला दुसऱ्या शासन निर्णय कारभार. तुम्हाला माहित आहे की 12 मार्चचा तो पडलाय तो.
त्याच्यामध्ये 100 भेटी. आता ह्या भेटी आहेत याच्याबरोबरच त्या भेटी असा करून ते करावं लागेल. तर या पद्धतीने आपल्याला हे करायचं आणि 10 मे नंतर पुढे जाऊ देत सर हे सगळं आपण प्रोग्राम दिलेला आहे त्यांच्यामध्ये. 30 जून पर्यंत हे होईल आणि 15 जुलै पर्यंत याचं मूल्यमापन चालेल आणि मग आपल्याला ते जाहीर करावं लागेल. अशा पद्धतीनं हा प्रोग्राम दिलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण विचारात घ्या की हे सगळं 5 मार्चच्या नुसार करत असताना रेग्युलर असणारा निपुण भारत मागे पडणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागेल. दुसरी बाजू म्हणजे काय, दैनंदिन अध्यापन जे चालू आहे ते राहणारच. निपुण भारतचं उद्दिष्ट ते साध्य करावंच लागेल. फक्त एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये आपला जो नियमित अभ्यासक्रम आहे त्याला आपल्याला फाटा देता येणार नाही. याची फक्त काळजी आपण घेतली तर आपण हा अध्ययन स्तर अत्यंत सुलभ पद्धतीने आपल्याला सादर करता येईल. फक्त मला एवढंच म्हणायचं की पहिल्या टप्प्यामध्ये तुमच्या शिक्षकांना सगळ्या जजमेंट येणार आहे. किती विद्यार्थी या टप्प्यात पात्र आहेत आणि किती राहत आहेत एवढं. आपण 5वी पासून उलटी सुरुवात केली तर बऱ्यापैकी आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील 4थी 5वीचे आणि 3रीला मात्र तुम्हाला काळजीपूर्वक ते करावं लागेल.